रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा. मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना युतीचा प्रस्ताव पाठवल्यापासून हे दोघे जण पुन्हा एकत्र येणार असल्याबाबत चर्चा रंगल्यात. आज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत सर्वच राजकीय पक्षांचे नेते आपले मत मांडतायत. अशामध्ये काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे बंधूंना पुरोगामी विचारांचा वारसा असून ते लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येतील. ठाकरे बंधू एकत्र आल्यानं महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. संगमनेर सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेतला. मेळाव्याच्या सुरुवातीला जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत त्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली. या मेळाव्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. जम्मू काश्मीरमध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा मानवतेला काळिमा फासणारा असून हल्लेखोरांना पकडून समूळ नष्ट केलं पाहिजे. अशा प्रसंगी राजकारण नाही केलं पाहिजे. मात्र नोटबंदी 370 कलम हटवल्यानंतर दहशतवाद नष्ट होईल असं सांगितलं गेलं. मात्र वस्तुस्थिती वेगळीच असून सरकारनं जास्त जागृत राहण्याची आवश्यकता होती आणि आहे असं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीबाबतच्या चर्चांवर बाळासाहेब थोरात यांनी पहिल्यांदाच भाष्य केलंय. ठाकरे बंधूंना पुरोगामी विचारांचा वारसा असून ते एकत्र आले तर हा वारसा अधिक समर्थपणे पुढे जाईल. लोकशाही वाचवण्यासाठी ते एकत्र येतील आणि महाविकास आघाडीवर याचा कोणताही परिणाम होणार नाही असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला. भोरचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसची साथ सोडत नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशावर बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, थोपटे यांच्या संस्थांमध्ये अडचणी निर्माण करून कार्यकर्त्यांना त्रास दिला गेला. भाजपच्या रणनीतीचा हा भाग असून त्याचाच परिणाम म्हणून थोपटे भाजपमध्ये गेले आहेत. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.